कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्ण करतात ते. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्याही झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेला आहे. ज्यावेळेस हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक. स्वामी समर्थ म्हणतात बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ 2 आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा मी. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. सृष्टीचा नियता परमात्मा. जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते. आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियता परमात्मा. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना, यथा दृष्टी तथा सृष्टी. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास ठेवा देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी एक उदाहरणार्थ सांगतात, खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात की आयुष्य छोटे असले तरी चालेल पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखरांचं आयुष्य केवळ 14 दिवसांचे असते. त्या 14 दिवसांच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. अळीला जेव्हा वाटतं की आता आयुष्य संपलंय तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते. म्हणून माझ्या प्रिय बाळा, हरून जाऊ नकोस. कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे तुझे सुख लपलेले असेल. फुलपाखरू महिने मोजत नाही मात्र क्षण मोजतात आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात. माणसाने सुद्धा असेच जगले पाहिजे. फुलपाखरूसारखा आहे मी आणि मला रंगीबिरंगी स्वप्नामध्ये जगायला आवडते असे मनाशी बाळगून आयुष्य जगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून ज्यापासून तुम्हाला सुख मिळते त्याकडे लक्ष द्या. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपक्षपणे काम करत राहिलं पाहिजे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.
आपल्याला दुःख देणाऱ्यांची जगात कमी नाही. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येईल. स्वामी म्हणतात, असा चेहरा पाहत बसू नको. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू देत. मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे श्री स्वामी समर्थ आहेत असे मनाला म्हणा. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझा वरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकट तुला फुलासारखी जाणवतील. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला कधी दिसत नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, ज्या संधीची तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल, तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही, हातात घेतलेले काम पूर्ण होत नाही, कुणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे, पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे. हा संदेश शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल
व एकूण मनाला समाधान मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे. मी पाणी आहे. आकाशातही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल. संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा. स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेताने प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही, तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो.
आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात, पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही, आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो, आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते, आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी
स्वामी आई मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधीच सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात प्रत्येकाला आपले घर
हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात, कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव, भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारचे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे, तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन
पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहिती नाही. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा. स्वामीची सेवा करा. आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असेल तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर फुलात होण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सगळे स्वामींवर सोपवा आणि स्वामींचे नामस्मरण करत आपले कर्म करा. नाम घेतले की संकटे येणार नाहीत, पैशाचा ढीग पडेल असे नाही, परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल. आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे. तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा. सोबत कोण होतं, कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्यासोबत स्वामी होते, स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायम सोबत राहणार हे खूप महत्त्वाचे आहे. कधीही शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही. हे शोधण्याचा प्रयत्न करा आपण माणूस आहात का नाही. खरंच स्वामी महाराज अगदी वैयक्तिक लक्ष देतात आपल्या भक्तांवर. मातेची माया, पिताची छाया, तुम बिन स्वामी मी पार्थो कुणाला. आधार जीवाचा स्वामी नाम. काय स्वामी लीला करणार आहे हेच समजत नाही लवकर, पण योग्य वेळ आली ना की स्वामी सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करतात. दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. चुकून जरी तोंडात श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्राचा जप झाला तरीही नकळत दिवसभर आपल्याकडून झालेले पाप क्षणात जळून खाक होते. तुम्ही यावर सहमत असाल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या स्वतःच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला जे करायला आवडते ते करत राहिले पाहिजे. आपण दररोज असे काहीतरी केले पाहिजे की आपण आपल्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिले पाहिजे. आपण सकारात्मक आणि चांगल्या मनाच्या मित्रांशी जोडलेले आहोत का हे पाहिले पाहिजे. आपण आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक आहोत का. आपण आपला मोकळा वेळ योग्य प्रकारे वापरत आहोत का. हा प्रकार आपल्याला भाग पाडतो आणि इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास देखील करतो. हे आर्थिक स्थिती आणि आनंद निश्चित करू शकते. आपण नेहमी अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांच्याकडे मोठी ध्येय आणि जीवन मूल्य आहे, कारण असे लोक आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, आपल्याला यशात कायम असतात आणि नेहमी असण्याचा सल्ला देतात. मी कोण आहे आणि मी माझ्या जीवनात कुठे आहे आणि कसा आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारत राहिले पाहिजे. दुसऱ्या मार्गाने आपण हे स्पष्ट केले पाहिजे की ते साध्य करण्यासाठी आपण एक कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. आपण सकारात्मक आणि आशावादी वृत्ती ठेवली पाहिजे. आणि पाचवा मार्ग, आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे समर्पित असले पाहिजे. आपण नेहमी स्वतःबद्दल सकारात्मक असले पाहिजे. नवीन गोष्टी केल्या पाहिजे. एकांतातही आपण स्वतःबद्दल नकारात्मक गोष्टी बोलू नये, कारण बोललेल्या शब्दामध्ये उत्साहासारखी मोठी शक्ती असते आणि आशेने भरलेली असते. एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. त्याचप्रमाणे नकारात्मक शब्द एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. नवीन शिकण्यासाठी आपण कधीच मोठे नसतो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला एक गोष्टीची गरज असते, दृढ निश्चय, योग्य शिक्षण नव्हे. माणसाचा हेतू पक्का असेल तर तो स्वतःचा मार्ग काढतो. आपण स्वतःला रोज आठवण करून देत राहायला हवं की आपली उपलब्धी काय आहे. आपण चांगले आहोत, मग आपली ध्येय काय आहे आणि ती आपण कशी पूर्ण करणार आहोत. आपण एकाग्र आणि सकारात्मक राहिलो तर आजूबाजूच्या लोकांना आपल्याबरोबर काम करणे महत्त्वाचे आणि चांगले वाटू लागते. ते आपल्यासाठी अधिक चांगले
करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली यशस्वी होण्याची शक्यता अधिक जलद वाढते. नेहमी लक्षात ठेवा, आवाज आणि अपमानास्पद शब्दाचे वापर करू नये. असे केल्याने आपण एक कमकुवत आणि कमी आत्मविश्वासी असलेली व्यक्ती असल्याचे दिसून येते. आपण स्वतःसाठी काय करतो यावर आपले यश ठरत नाही, तर आपण इतरांसाठी काय करतो यावर सर्व अवलंबून असते. प्रेरणा देण्यासाठी आपण काय करतो? सगळे काम आपण स्वतः करण्याची गरज नाही. आपण फक्त आवश्यक तेच केले पाहिजे. बाकी कामाचे वाटप योग्य लोकांपर्यंत केले पाहिजे. असे केल्याने समोरच्या व्यक्तीलाही महत्त्वाचे वाटते आणि आपले कामही सोपे होते. आणि चांगले केले की आपण नेहमीच जिंकणार आहोत. कारण जो जिंकण्याचा विचार करतो आणि विश्वास ठेवतो तो जिंकतो. जिंकण्याचा हा नियम आहे आणि तो असाच चालतो. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो, सदैव पाठीशी उभा असणारा. स्वामी आज तुला म्हणतायत, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील काही मिनिटे महत्त्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे. तू निराश आहे हेही मला माहीत आहे. पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाही. आता सर्व काही बदलणार आहे. तुझे चांगले दिवस येणार आहे. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठी खास योजना आहे. स्वामी म्हणतात, हरकत नाही. तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात. तुम्ही किती दुःखाला, संकटांना तोंड दिले आहे. मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात, हेही मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे. स्वामीचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ कायम माझ्यासोबत आहे. कधी कधी लोक घाबरतात कारण ते कुठे जात आहे किंवा पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते. पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी आपल्या स्वामीवर दृढ विश्वास असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले स्वामी साक्षात रूपाने प्रकटतात. हवे तर म्हणा पुनर्जन्म, ज्यात आपल्याला पुन्हाईमुळे स्वामीने त्यांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल. आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार आहे. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. स्वामी म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस. असा मी केव्हा म्हणे, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची तर काळजी घेशील, पण तुझे शब्द उघड जात नाही ना याची पण काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोड. आता शांत राहा, स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच तुझं नशीब बदलेल. आयुष्यातले दुःख, यातना कमी होतील. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी माऊली असे टाईप करा. मातीमध्ये पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसते. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नये. कधीही अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो, तुम्हाला कमी लेखतो, त्यासमोर कधी निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. माझ्या बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात
तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा, हे कधी विसरू नकोस. आपण आपल्या मुलांसमोर चांगले वागले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. कारण लहान मुलाला स्वतःच्या पालकांची वागणूक जास्त आवडते. पालकांची वागणूक हा एक आदर्श सण म्हणून तो अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून येणाऱ्या पिढीला सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे आहे ते मिळवण्याची इच्छा बाळगणे. यशस्वी माणसे त्यांना काय मिळवायचे आहे हे विचारण्याच्या त्यांच्या कलेने सर्व काही साध्य करतात. योग्य मार्गाने प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला हवे असलेले उत्तर मिळावे ही एक मोठी कला आहे, जी यशाची इच्छा करण्याची कला आहे. जे करतात त्या प्रत्येकाच्या आत असले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्यात नेतृत्व गुण असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगला नेता होण्यासाठी आपण सुरुवातीची पहिली सवय अंगीकारली पाहिजे. आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी सवय, आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि आपली महत्वाची सवय म्हणजे स्वतःवर आणि आपल्या सभोवतालच्या लोकांच्या क्षमतावर विश्वास ठेवणे. तिसरा नियम, नेहमी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवले पाहिजे. चौथी सवय, जेव्हा आपल्याला कळते की आपण चूक आहोत तेव्हा आपण आपली चूक ताबडतोब मान्य केली पाहिजे. पाचवी सवय, आपण नेहमी काम करणाऱ्या लोकांचा सल्ला घ्यावा. मन हे खूप अनमोल आहे. आपण त्याची काळजी कशी घ्यावी? जे लोक दहशत, द्वेष आणि नकारात्मक गोष्टी पसरवतात त्यांच्यापासून दूर राहा आणि ज्यांचे ध्येय मोठे आणि सकारात्मक विचार आहेत अशा लोकांसोबत राहा. आपण जबाबदारीपासून कधीही पळ काढू नये, कारण जबाबदारीच आपल्याला मजबूत आणि अनुभवी व्यक्ती बनवते. आपण आपल्या कामासाठी सल्ला अशा लोकांकडून घेतला पाहिजे जे त्या कामात आधीच यशस्वी झाले आहेत आणि त्या क्षेत्रातील जाणकार आहेत. अशा लोकांकडून नाही जे लोकांना मदत करण्यात अयशस्वी आहेत. आपण त्या कार्याकडे पसरत राहतो. आपण नेहमी आपल्या भूतकाळाबद्दल चांगले बोलले पाहिजे. जर आपण एखाद्याबद्दल चांगले बोलू शकत नसाल तर आपण गप्प बसले पाहिजे. आपल्याला मिळेल त्यापेक्षा जास्त देण्यास आपण तयार असले पाहिजे. आपल्याला जसे वागायचे आहे तसे आपण इतरांशी वागले पाहिजे. आपण लोकांकडून कशाची अपेक्षा न ठेवता मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या वैश्विक शक्तीचा उपयोग केला पाहिजे. आपण त्याचे आभार मानले पाहिजे. आम्हाला मदत करण्यास सक्षम केले. असे केल्याने आम्हाला आमच्या कामाबद्दल आनंद आणि उत्साह वाटतो. लोकांना भेटवस्तू देण्याची कला आम्हाला अवगत असली पाहिजे. योग्य मार्गाने भेटवस्तू देऊन आपण कोणाचेही मन जिंकू शकतो. ते देण्याचे काही मार्ग आहेत, त्याबद्दल माहिती असले पाहिजे. फुलांचे गुच्छ, महागड्या वस्तू, फळांनी भरलेली टोपली यासारख्या भेटवस्तूपेक्षाही एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला हृदयाला स्पर्श करत असतात. हृदयाला स्पर्श करत असेल तर ती आपल्याला प्रिय व्यक्तींना भेटणे यासारख्या अमूर्त भेटवस्तू आहेत. काही वेळ भेट देणे, एक आजारी मित्र त्याच्या घरी त्याच्या तब्येतीला विचारणे, ज्यांनी आपल्याला मदत केली इत्यादी लोकांचे जाहीर आभार मानणे आपले कर्तव्य आहे. आपण प्राण्याकडे लक्ष दिले पाहिजे. दुपारची किंमत अनमोल ठरते. आपण आपल्याबरोबर काम करणाऱ्या लोकांच्या कल्पना, चांगल्या सूचना आणि बुद्धिमत्तेचे कौतुक केले पाहिजे. त्यांना कामाशी संबंधित विषयावर निर्णय घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. असे केल्याने आपण त्यांचे मनोबल वाढवतो आणि त्यांना स्वतःला महत्त्वाचे वाटते. इतरांच्या मनाला आणि आत्म्याला योग्य पोषण देऊन आपण आपला सकारात्मक प्रभाव सहजपणे इतरांवर पाडू शकतो आणि आपण हे त्यांच्या सौंदर्य, कपडे, यश, घरातील सामान इत्यादींचे खरोखर कौतुक करू शकतो. कुटुंबाबद्दल बोलून घर करू शकतो. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण हे पाहण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून निघून जातात. माझ्या बाळा, जीवनाला कंटाळला असेल तर या 3 ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. प्रथम रुग्णालय. रुग्णालयात गेल्यावर तुला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेले चांगले आरोग्य इतकी सुंदर काहीच नाही. दुसरे तुरुंग. एकदा तुरुंगात जाऊन बघा,
तुम्हाला लक्षात येईल की स्वातंत्र्य ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. तिसरा, स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणतरी आपल्याला खांद्यावर घेऊन येईल. आपण या जगात काही घेऊन येत नाही. आपण जातानाही सोबत काही घेऊन जात नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा. देवप्राप्ती कृतज्ञ भाव ठेवा. त्याचे आभार माना. कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून स्वामी नाम घ्यावा. जेव्हा आपण इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपली प्रार्थना निश्चितच इतरांसाठी मदत म्हणून कार्य करते आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात. आणि ही समज लक्षात ठेवून जर कोणी दुःखी व पीडित असेल तर त्याचे दुःख संकट दूर व्हावे यासाठी आपल्याला स्वामीकडे सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो ही प्रार्थना करायची आहे. त्यांचे दुःख दूर होऊन त्या समाधान, आरोग्य, ऐश्वर, यश लाभावे म्हणून प्रार्थना करायची आहे. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधीच शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखले नाही. ज्या अनुभवाने तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. उपवास नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधीही न सोडण्याचा संकल्प करावा. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियती ओळखून आपल्याला फळ देतात. चालता चालता कधीतरी ठेच लागणारच. जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच. ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं? दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं? दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं. आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, याला जगणं म्हणायचं. आपल्याला ही 5 वाक्य नेहमी बोलली पाहिजे. पहिलं, माझा देव सर्व समर्थ आहे. दुसरं, माझा देव अत्यंत प्रेमळ आहे. तिसरं, माझा देव अत्यंत कृपाळू व क्षमाशील आहे. चौथं, माझ्या देवाकडे अकारण कारुण्य आहे. 5वं, माझा देव माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभाच आहे व नक्कीच उभा असणारच आहे. दररोज स्वामींना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगलं आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणताही अपघात होऊ नये याची काळजी तूच घे. नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. हे स्वामी समर्थ, या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घे. यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे, जेणेकरून अहंकारूपी व्हायरसची लागण मला होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. हे स्वामी, तू माझा पिता आहेस, माता आहेस, गुरु आहेस. मला प्रेरणा दे, मला मार्गदर्शन कर. हे अनंता, मला माहीत नाही की माझे यापूर्वी किती जन्म झाले व पुढे किती होणार आहे. पण हे स्वामीराया, हा पक्का विश्वास आहे की प्रत्येक जन्मात तूच माझा सोबती होता, तूच माझा मार्गदर्शक होता. हे स्वामीराया, मला मोक्ष नको, कारण तुझ्या भक्तीचा आनंद न्यारा आहे. फक्त एकच विनंती आहे की हा प्रपंच करत असताना या मायेच्या दुनियेत माझे मन जर भटकले तर पुन्हा तुझ्या चरणावर स्थिर ठेव आणि तुझे नाम माझ्या मुखात अखंड ठेव. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाही. म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रशंसा म्हणून घ्या,
कारण देवाला माहीत आहे तुमची क्षमता किती आहे. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नाते कायम शाश्वत टिकणार आहे. जे कधी पण बोलावं मदतीला येते तेही रक्ताच्या नात्याआधी पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीला जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्म झाला हे आपले परमभाग्यच. एक लक्षात ठेवा, जे लोक देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्यांना दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते. माझे असे मत आहे की कदाचित तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करणार नाही. तुम्ही थोडे कष्ट घेऊन शुद्ध मनाने हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐकाल. माझ्या बाळा, जर का तू मला तुझ्या आयुष्याची 10 मिनिटे दिलीस तर कदाचित मी तुला 100 वर्ष सुखाचे देऊ शकेल. कदाचित या 10 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा वेळ कुठेतरी वाया घालवता, पण या 10 मिनिटांमध्ये माझा हा संदेश ऐकून तुम्ही तुमचे जीवन सुधरू शकाल. आजचा स्वामी संदेश जे शेवटपर्यंत ऐकतील किंवा वाचतील त्यांना आयुष्यात काही कमी पडणार नाही. तुम्ही संदेश अर्धवट सोडला तर मला दुखापत होईल. आता मला दुःखी करायचे की हा संदेश स्वीकारायचा हे तुम्हीच ठरवायचं. माणूस जन्माने महान होत नाही तर कर्माने महान बनतो. फळांच्या आशेने जो माणूस काम करतो तो कामातच बांधील राहतो. माझे तुझे मोठे लहान तुझ्या मनातून काढून टाका, मग सर्व काही तुझे आहे आणि तू सर्वांचा आहेस. जग आणि लोक तुम्हाला ज्या प्रकारे पाहिजे आहे तसेच दिसेल. फळाची इच्छा सोडून जो माणूस सतत काम करतो तोच आपले जीवन सुखकर आणि समाधानी बनवतो. माझ्या आणि माझ्यासाठी आणि मी जे काही निर्माण केले त्याबद्दलच्या तळमळीतून जो बाहेर येतो त्याला शांती मिळते. जीवनात फक्त तीच व्यक्ती समाधानी राहू शकते जी कमीत कमी आनंदी असते आणि ज्याला जास्त मिळवण्याची किंवा मिळवण्याची तळमळ आणि अपेक्षा नसते. कोणत्याही वस्तू, स्थळ किंवा प्राणी, मानव यांच्याशी अत्यधिक आसक्ती दुःखाचे सर्वात मोठे कारण बनते. सहमत असाल तर होय टाईप करा. लोकांच्या बोलण्याकडे तुम्ही जितके जास्त लक्ष द्याल तितका तुमचा आत्मविश्वास कमी होईल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःहून पुढे जा आणि स्वतःच्या मार्गावर प्रश्न विचारा. अध्यात्माशी जोडले तरच आध्यात्मिक ज्ञानाचे जीवन शांततेकडे नेऊ शकते. दुःखी होण्यापेक्षा वाईट भूतकाळ लक्षात ठेवणे हेच चांगले आहे. त्यातून शिका आणि आपलं वर्तमान सुधारून चांगले भविष्य घडवा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. आयुष्यात कोणत्याही क्षणी काही होऊ शकते. आयुष्य मर्यादित आहे. वेळ वाया घालवू नका. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. स्वतःला देवाच्या चरणी अर्पण करा. रोज चांगले कर्म करा, लोकांचे भले करा, त्यांना योग्य मार्ग दाखवा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. जे घडते ते चांगल्यासाठीच होते. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. ज्ञानी मनुष्य कधीच इंद्रिय सुखामध्ये आनंद मानत नाही. शहाणे व्हा. रावण बुद्धिमान नक्कीच होता पण ज्ञानी नव्हता. त्याच्या अज्ञानामुळे तो क्रोधित, कामुक आणि गर्विष्ठ बनला, जे त्याच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले. वेद पुराण वाचून काही उपयोग नाही जोपर्यंत त्यात सांगितलेल्या गोष्टी जीवनात आत्मसात केल्याशिवाय त्याचे पालन करू नका. ते ज्ञान निरुपयोगी आहे जे फक्त तुमच्यापुरते मर्यादित आहे. ज्या ज्ञानाचा उपयोग समाजात आणि जगाच्या कल्याणासाठी होऊ शकत नाही त्या ज्ञानाचा काही फायदा नाही. मी सर्व प्राणीमात्रांना समानतेने पाहतो.
मला कोणीही कमी किंवा प्रिय नाही. मानवी स्वभाव असा आहे की पाऊस संपला की त्यांना छत्रीचे ओझे वाटते. साथ देणारे कधीच परिस्थिती बघत नाही आणि परिस्थिती बघणारे कधी साथ देत नाही. कोणावर एवढी आशा आणि हृदय ठेवू नका की ते नसेल तर तुम्ही तुटून जाल. ज्यांचे डोळे भावनेने ओले होतात ते दुर्बल नसून खरे मनाचे असतात. जर तुम्हालाही इतरांचे दुःख समजत असेल तर तुमच्यातही माणुसकी जिवंत आहे हे समजून घ्या. अपयशाचे एक कटू सत्य आहे की प्रत्येकजण कठोर परिश्रम आणि संयमाने करू शकत नाही. त्याला जे काही करायचे आहे ते करण्यासाठी तो निमित्त शोधतो, मग तो ते कसाही करतो. आणि ज्याला आळस आहे तो उद्यापर्यंत काम पुढे ढकलत घेऊन जातो. तुम्ही कमी काम केले तरीही चालेल, पण जे काही कराल ते पूर्ण निष्ठेने करा. ज्याच्याकडे ध्येय गाठण्याची जिद्द असते तो रात्र किंवा दिवस पाहत नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयाकडे दैनंदिन कामात स्वतःला पूर्णपणे समर्पित करत नाही तोपर्यंत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकत नाही. अपेक्षेप्रमाणे निकाल मिळवण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त मेहनत करावी लागते. जर कोणी तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करत असेल तर समजून घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगले आहात, जे तो सहन करू शकत नाही आणि मग तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. जगायचं असेल तर लोकांवर विश्वास कमी करा. तेव्हाच आयुष्य सुंदर आहे, जेव्हा ते सुंदर बनवणारा तुमच्यासोबत असतो. डोळ्यांनी दिसणारे सौंदर्य बघून माणूस निवडू नका. तराजू वजन करू शकतो, खासियत सांगू शकत नाही. जरा सावधान राहा. हे असे जग आहे जिथे लोक आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तुम्हाला जे हवे आहे ते मिळाले तर ते यश आहे आणि जे मिळते त्यात समाधान मानणे हाच खरा आनंद आहे. आयुष्य कधीही वळण घेऊ शकते. घाबरू नका. हजारो उंचीला स्पर्श करा, पण त्यासाठी गुन्हे करू नका. विचार असा नसावा की आपल्याला चांगला मार्ग सापडला पाहिजे, तर आपण जिथे पाऊल टाकू तिथे तो मार्ग चांगलाच असावा असा विचार करत राहा. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमच्या नशिबावर स्वार आहात. सध्या अनेक टोमणे अडचणी येतील, पण भविष्यात उघड्या डोळ्यांनी पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. हा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी श्रेष्ठ आहे असे टाईप करा. आज स्वामी अशा काही गोष्टींचा अंत करतील जे तुमच्या नुकसानाचे असू शकते, जे तुम्हाला त्रासदायक आहे. मग तो तुमचा वाईट विचार असो, तुमची चिंता असो किंवा डोक्यातले ताण असो. हा संदेश ऐकून नक्कीच या सर्व गोष्टींचा अंत होईल. मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण तणाव, गोंधळ, झोपेच्या समस्यापासून ग्रस्त आहेत. आयुष्यामध्ये संकटाशी झुंजत आहे. तणावपूर्ण जीवन जगत आहे. तुमचे जीवन सोपे करण्यासाठी मी येते आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही मोजून 10 मिनिटे जरी हा संदेश ऐकला तरी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार ही खात्री आहे. कठीण काळात घाबरून जाऊ नका. तुमची चिंता सर्व स्वामींना द्या. त्यांचं तुमच्यावर सदैव लक्ष असते. त्यांना प्रेमाने आवाज द्या. ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढणारच. तुम्हाला त्यांच्याकडून जीवनामध्ये शांती आणि उपाय सापडतील. स्वामी म्हणतात, पावला पावलावर जरी संकट असले तरी घाबरायचे कारण नाही, कारण आम्ही स्वतः तुझा हात धरलेला आहे. मग तुला कसली भीती आहे? आमच्यावर तुझा विश्वास नाही आहे का? आम्ही जे काय करू ते फक्त तुझ्या भल्यासाठीच. विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. दुःखी राहू नकोस, कारण मी माझ्या बालकांवर प्रेम करतो. त्यांना दुःख होते तेव्हा मलाही खूप दुःख होते. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय स्वामी, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
खूप वेळा रडला आहेस, खूप दुःख यातना सहन करत आहेस, पण आता मी तुला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहे. जो अनन्य भावाने, शुद्ध अंतःकरणाने, स्वच्छ मनाने आमचे चिंतन करतो, इतरांची मदत करतो, कधी कोणाला वाईट बोलत नाही, अपशब्द बोलत नाही, कोणाला दुखवत नाही, त्याच्या जीवनाचे भार आम्ही घेतो. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. होय स्वामी, मी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तयार आहे. यापुढे चूक होणार नाही असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. जो भोगेल तो स्वतःच्या कर्माने भोगेल, ते चांगलं असून किंवा वाईट म्हणून. कर्म चांगले ठेवा, चांगलेच मिळेल. स्वतःच्या कर्मासाठी देवाला धारेवर धरू नका. स्वामी सांगतात, माणसाला काही अशक्य नाही, पण खेदाची गोष्ट म्हणजे त्याच्यात इतक्या शक्ती आहेत यावर त्याचा स्वतःवर विश्वास नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलात गेले तर त्याच्यातील शक्ती ओळखून त्यांचा वापर करून तो अशक्य कामे शक्य करून दाखवू शकतो. जेव्हा सगळे संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. तुमचा शत्रू जितके दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात. त्यामुळे त्रास होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. का भरकटत आहेस अशा मायेच्या दुनियेत? मी तुझा आहे आणि तू माझा, हे ठणकावून सांग स्वतःच्या मनाला. श्रीमंताचा माज आणि गरिबाची लाज कधीही विसरू नका, कारण वेळ कधीही कशीही येईल सांगता येत नाही. हातावरील रेषा कुणाचे नशीब ठरवत नाही. हात नसलेल्यांच्याही नशिबात खूप काही असते. नाव आणि पतंग जितका उंच जातो तितकेच कापणाऱ्यांची संख्याही जास्त होते. ज्याने तुम्हाला बोलायला शिकवले त्यांना जिभेचे सामर्थ्य दाखवू नका. जर कोणी तुमचा आदर करत नसेल, तुमची किंमत समजत नसेल तर निराश होऊ नका, कारण हिऱ्यांची म्हणजेच खऱ्या आणि चांगल्या माणसांची परीक्षा घेणारे लोक जगात फार कमी आहेत. तुला कशाची भीती आहे? मृत्यू आणि या शरीराच्या अंताविषयी. आत्मा जन्मत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. जे घडायचे आहे ते कोणी टाळू शकत नाही, आणि जे घडणार नाही त्याबद्दल शोक करणे आणि चिंता करणे म्हणजे स्वतःच्या समस्या वाढवण्यासारखे आहे. सत्यापासून कधीही पळून जाऊ शकत नाही, त्यामुळे सत्य स्वीकारण्यातच शहाणपणा आहे. स्वतःचा वैयक्तिक विचार देखील गैरसमजांना जन्म देऊ शकतो. म्हणूनच तुमची वैयक्तिक विचारसरणी इतरांवर लादू नका. मुक्तीशिवाय जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊ शकत नाही. वासना, क्रोध आणि लोभ हे नकाराचे 3 दरवाजे आहेत. माणसाचा सर्वात मोठा आणि पहिला शत्रू किंवा मित्र त्याचे मन आहे. रागामुळे गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे बुद्धीचा गोंधळ होतो, आणि बुद्धी गोंधळली की तर्काचा नाश होतो. जेव्हा तर्काचा नाश होतो तेव्हा माणूस पडतो. अपयशाच्या भीतीने पुन्हा प्रयत्न न करणारी व्यक्ती आयुष्यात कधीच मोठे यश मिळू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, आजपासून मी प्रयत्न करणार आहे. निस्वार्थ आणि न्याय सेवा न करता मोक्षाची अपेक्षा करणे देखील व्यर्थ आहे. मोठे यश हे एका कुलूपात बंदिस्त आहे, जे 5 किल्लींनी उघडता येते. सकारात्मक विचार, एकाग्रता, सतत प्रयत्न, खरी आवड आणि जिद्द. ध्येय साध्य करण्यासाठी ज्या कामात पूर्ण समर्पण असणे अत्यंत आवश्यक आहे, त्याच्यासाठी मनातून पैशाची लालसा काढून टाका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा माणूस स्वतःच्या इंद्रियावर अवलंबून असतो तेव्हा लोभ, आळस, वासना यांसारखे दुर्गुण मनावर अधिराज्य गाजवतात. क्रोध विचार करण्याची शक्ती हिरावून घेतो, त्यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते. फळ मिळवण्याच्या हव्यासापोटी आणि लोभेने काम करत असाल तर तुमच्या अपेक्षेनुसार काम कधीच साध्य होणार नाही. वाईट कर्मापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार येऊ द्या. सकारात्मक विचार करा. युगानुयुगे तुम्ही अनेक देह धारण केलेत,
आता तुम्हाला मानवदेह मिळाला आहे. तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की होय टाईप करा. परोपकार करणे, गरजूंना निस्वार्थपणे मदत करणे हा जीवनाचा उद्देश आहे. एखाद्या व्यक्तीने माझे अस्तित्व नकारले तरी मला काही फरक पडत नाही. फक्त ती व्यक्ती शुद्ध, प्रामाणिक, स्वच्छ मनाची आणि कर्तृत्वाने चांगली व्यक्ती असावी. निस्वार्थीपणे कोणाची मदत करणे, सेवा समजून परोपकार करणे, निपक्षपातीपणे निर्णय घेणे आणि कृती करणे या सर्व कृती माझ्या पूजेसमान आहे. मला अशा लोकांवर खूप प्रेम आहे. मी भक्तीचा भुकेला आहे. जर कोणी मला प्रेमाने आणि भक्तीने पत्र, फूल, फळ किंवा पाणी अर्पण केले तर मी ते स्वीकारतो. अन्यथा 56 भोग माझ्यासाठी क्षुल्लक आहे. मानवी योनी सापडणे हे फार दुर्मिळ आहे. पापी माणसाला प्राण्याच्या योनीत जन्म घेऊन पाप भोगावे लागते. चांगली आणि निष्पाप माणसे पुन्हा स्वामी रूपात जन्म घेतात आणि आपले कर्तृत्व सिद्ध करून समाजाला आणि जगाला नवीन दिशा देतात. मी स्वतः विश्वाचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. मी सर्वत्र आहे आणि सर्व काही माझ्यामध्ये समावलेले आहे. मी पृथ्वी आहे, मीच अंबर आहे आणि मीच अवकाश आहे. देव, दानव, यश, गंधर्व, प्रेत मीही आहे. मी सुख, दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्या पलीकडे आहे. मी वेदाचे ज्ञान आहे. मी सूर्याचे तेज आहे. मी प्रकाशाचा वेग आहे. मी हे महाभारत युद्ध देखील आहे. मीच त्याचा आरंभ, परिणाम आणि शेवट आहे. मी शून्य आहे आणि अनेक सुद्धा प्रत्येक कृतीचा आरंभ मीच आहे आणि त्याचे परिणामही मीच आहे. राम सुद्धा मी आहे आणि परशुराम सुद्धा मी आहे. जे काही घडले आहे, घडत आहे आणि घडणार आहे त्याचा मी परिणाम आहे. मी प्रत्येक जीवात आणि प्रत्येक मानवामध्ये राहतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. मी स्त्रीची प्रतिष्ठा, शक्ती आणि आपुलकी आहे. मी संतांचे निष्पाप वाणी, हवनाचे तप, शाप वरदानाचे सत्य, अग्नी, वायू सर्व काही माझ्यात समावलेले आहे. चांगले, वाईट, संकल्प, अभिमान हे सर्व माझ्यात आहे. तुम्ही माझ्यासाठी स्वतःला समर्पित करा आणि निस्वार्थीपणे कार्य करत राहा. मी तुमच्या कायम पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. ट्रेन रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसणाऱ्या लोकांना. त्याप्रमाणे देहाने पूजापाठ करून परमात्मा घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिटकली पाहिजे. हे स्वामीराया, आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे वा कोणतीही अडचण असू दे, त्या सर्वाचे उत्तर तू स्वतःच आहेस. जेव्हा आम्ही तुला आळवतो तेव्हा तूच विविध लोकांच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करतो, आम्हाला दिशा देतो आणि कर्मसंकेत देऊन समस्येचे निराकरण करतो. हे समर्था, तुझे आमच्यावर अनंत उपकार आहेत. तुझ्या उपकाराची परतफेड करण्याची आमची पात्रता नाही. आम्हाला फक्त इतकेच वरदान दे की तुझे नाम नित्य आमच्या ओठी असू दे, तुझा ध्यास हृदयात असू दे, कारण तू सोडून आम्हाला कोणीच नाही. धन्यवाद स्वामी. जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहे. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्याची रोज न चुकता मनोभावाने पूजा करा, मनोभावाने सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामीच्या भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे, मी का भिवू, मी चुकीचा नाही आहे, मला काय कोणाची भीती. जेव्हा हा ब्रह्मांड नायक माझ्या सोबत आहे तेव्हा मी का घाबरू. कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा
मनाचा वापर करणारे लोक जास्त चांगले असतात, कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात। प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला सोडू नका। भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही।